असं म्हटलं जातं 2 महिने 6 महिने किंवा वर्षभर तुम्ही किती कष्ट घ्या, तुम्ही किती अभ्यास करा, पण जर एक्झामचे पहिले 8 दिवस किंवा 10 दिवस जर तुम्ही तुमचं 100% दिलं नाही तर त्याचा काहीही यूज होत नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शेवटचे 8 दिवस भूमी अभिलेख एक्झामसाठी शिल्लक आहेत आणि ह्या 8 दिवसाचं तुम्हाला व्यवस्थितपणे युटिलायझेशन करायचं आहे. मग हे युटिलायझेशन कधी पॉसिबल आहे? ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे त्या ठिकाणी लक्ष देणार आहात. हे 8 दिवस तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत 6 महिने असू द्या, 3 महिने असू द्या, 1 महिना असू द्या, 2 महिने असू द्या, जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाला आता आपल्याला रिव्हाइज करायचं आहे. मग आता जर रिव्हाइज करायचं असेल तर आपली तब्येत आपल्याला व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं असणार आहे. जर ऐन वेळेला जर तुम्ही आजारी पडलात तर त्याचा कोणताही यूज होणार नाही. आतापर्यंत केलेली सगळी मेहनत तुमची पाण्यात जाईल. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं कॉन्फिडन्स स्वतःवर ठेवा. मी जे काय करतोय, मी जे काही करणार आहे ते 100% योग्य असणार आहे हाच विचार डोक्यामध्ये ठेवा आणि 100% तुमचं द्या. जर तुमचं सिलेक्शन होणारच असेल तर तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही. ठीक आहे. हा व्हिडिओ जो आहे हा काही फार मोठा नसणार आहे. 5 ते 6 मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे. मी काहीतरी वेगळं रॉकेट सायन्स सांगणार आहे असं मुळीच नाही. फक्त एक्झामला जायच्या आधी 8 दिवस कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे. 100% तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला त्या ठिकाणी फायदा झालेला दिसेल. ठीक आहे. समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जसं मी मगाशी सांगितलं, स्वतःवर त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. नकारात्मक जे विचार आहे किंवा निगेटिव्ह जे थॉट्स आहेत की आता मी हे केलंय हेच एक्झाम मध्ये येईल की नाही, माझ्या शेजारच्या मित्राचा एवढा अभ्यास झालाय, माझा एवढाच झालाय, मग माझं सिलेक्शन होईल का नाही, नकारात्मक विचार निगेटिव्ह विचार हे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. पॉझिटिव्ह राहा. मी जे काही केलंय ते व्यवस्थित केलेलं आहे. मला जेवढं शक्य आहे ते माझं बेस्ट मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढचे 8 दिवस देखील मी माझं बेस्ट देईल हे डोक्यात ठेवायचं आणि अभ्यास करायचा. हा एक प्रोसेसचा भाग आहे. समजून घ्या. जी परिस्थिती तुमची आहे, जी सिच्युएशन तुमची आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याची आहे. भूमी अभिलेख ही जी एक्झाम आहे एकदम शॉर्ट पिरियड मध्ये झालेली आहे किंवा होणार आहे. याला जास्त वेळ कुणालाही प्रिपरेशनसाठी मिळालेला नाही. त्यामुळे फक्त तुमच्या सोबतच असं घडलंय हे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातून काढा. ही पिन जर तुम्ही डोक्यातून काढले तर पुढचे 8 दिवस तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी वाटेल. पण जर तुम्ही मनाला लावून घेतलं की माझा हा सब्जेक्ट राहिलाय, माझा हा सब्जेक्ट राहिलाय, तर मग तुमचं सिलेक्शनचे चान्सेस या ठिकाणी कमी होतात. मी जे सांगतोय तेच डोक्यात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात हे ठेवायचे की मी जे काय करतोय ते 100% बरोबर करत आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे? रिव्हिजन त्या ठिकाणी करायचं आहे. मग आता नवीन विषय घ्यायचा आहे का? नवीन विषय घ्यायचा नाही. मग तुम्ही म्हणाल की सर एखादा टॉपिक मी घेऊ शकतो का? 100% घेऊ शकतो. पण जर तुम्ही म्हणताय की मी आता पॉलिटी हा विषय केलेलाच नाही, पॉलिटी हा विषय मी केलेलाच नाही, मग आता ती वेळ आहे का पॉलिटी विषय करायची? नाही. पण पॉलिटी मधील एखादा टॉपिक आहे, राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती आहे, मला वाटतं की त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. हा तो एक पर्टिक्युलर टॉपिक त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, याच्या आधी बघितलेला नसेल तरी. पण पूर्णच्या पूर्ण आता एकच सब्जेक्ट घेतला आणि तोच करत बसले असं करायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मॅक्झिमम एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. जिथून कुठून मिळतील तिथून. टेलिग्रामवर कोणीतरी एमसीक्यू टाकतंय, सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. मॉक टेस्ट दिसताय, सॉल्व्ह करा. सब्जेक्ट वाईज टेस्ट दिसताय, सॉल्व्ह करा. काहीही अडचण नाही. मॅक्झिमम एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. एखाद्या पुस्तकामध्ये आहेत ते देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला मिळाले, सॉल्व्ह करू शकतात. आता सगळ्यात मेन फोकस तुमचा हा रिव्हिजन प्लस एमसीक्यू सॉल्विंग यावरच असला पाहिजे. तिसरी गोष्ट, रोज तुम्हाला 2 ते 3 मॉक टेस्ट त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. आता मॉक टेस्ट आणायच्या कुठून? समोर घ्या, इथे या. ह्या टेस्ट सिरीज आपण डिझाईन केलेले आहेत. ऍटलीस्ट भूमी अभिलेख एक्झामच्या आधी आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक विषयाच्या 35-35 टेस्ट तरी त्या ठिकाणी अपलोड करायच्या. आता ही जी काही टेस्ट सिरीज आहे ही सगळ्याच एक्झामसाठी एकच टेस्ट सिरीज आहे, नॉन टेक्निकल साठी. मराठी असेल, इंग्लिश असेल, जीएस जीके असेल, रिझनिंग ऍप्टिट्यूड असेल, या प्रत्येकाच्या 35-35 टेस्ट अपलोड करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामधील रिझनिंग आणि इंग्लिशच्या 35-35 टेस्ट अपलोड झालेल्या आहेत आणि जीएस जीके आणि मराठीच्या 10 पेक्षा जास्त थोड्याफार टेस्ट त्या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. मग मॉक टेस्ट आणायच्या कुठून? इथून. तुम्ही म्हटलं की सर या सब्जेक्ट वाईज काही टेन्शन नाही, एकाच वेळेला 4 घ्यायच्या. मराठीची एक द्यायची टेस्ट 30 मिनिटाची, झालं, पुढे जा. लगेच इंग्लिशची द्यायची 30 मिनिटाची, पुढे जा.
लगेच त्या ठिकाणी कशी द्यायची, जीएसजीके ची द्यायची 30 मिनिटाची, पुढे जा आणि त्यानंतर लगेच कशाची द्यायची, रिझनिंग ऍप्टिट्यूडची त्या ठिकाणी द्यायची आहे. किंमत देखील फार नाहीये, फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे. एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, त्यावर तुम्हाला ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज मिळणार आहे. ओके, सो मॉक टेस्ट आणायचे कुठून, हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह झाला. मगाशीच मी सांगितलं हे सगळं कधी पॉसिबल आहे, ज्या वेळेला तुमची तब्येत व्यवस्थित असेल. मग आता शेवटचे 8 दिवस राहिलेत, मी रोज 2च तास झोपतो, असं करायचं नाही. मग तुम्ही 7 दिवस अभ्यास कराल, ऐन एक्झामच्या दिवशी तुम्ही आजारी पडाल. सो असं करायचं नाही. कमीत कमी 6 ते 7 तास तुम्हाला रोज झोपायचं आहे. टाइम जर वाचवायचा असेल तर टाइम कुठे वाचू शकतात, जेवणाला माझा 1 तास जातो ना, मग तिथे 15 मिनिटांमध्ये करा. चहा प्यायला माझा 1 तास जातोय ना, तो 5 मिनिटांमध्ये करा. बरोबर, मित्रांसोबत एखाद्या मैत्रिणीसोबत मी कॉलवर बोलतोय, तो टाइम कमी करा. पण हा टाइम कमी करायचा नाही. 6 ते 7 तास झोपायचं म्हणजे झोपायचं, काही फरक पडत नाही. पण बाकीचा जो टाइम जिथे तुम्हाला वाचवता येते तो तुम्हाला टाइम त्या ठिकाणी वाचवायचा आहे. जेवण थोडं हलकं ठेवा. आता कुठेतरी नॉनव्हेज खायला गेलो, मग आता पूर्णपणे पोट भरलंय, मग झोप येणार तुम्हाला, असं करायचं नाही. आता शेवटचे 8 दिवस थोडं अन्न जे आहे, आहार जो आहे तो हलका ठेवा आणि थोडं एक पॉझिटिव्ह वाटण्यासाठी 5 ते 10 मिनिटाचं मेडिटेशन तुम्ही करू शकता. हा, आता लगेच जिमला जाणं वगैरे आता हे प्रकार आता करायचे नाही, पण नॉर्मली तुम्ही मेडिटेशन त्या ठिकाणी करू शकता. हे महत्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर ह्या टेस्ट सिरीज बद्दल मी तुम्हाला सांगितलेच आहे. आता रिझनिंग मधील कोणते असे टॉपिक आहेत की ते तुम्हाला आता करणं गरजेचं आहे. बघा, एवढे टॉपिक मी 15 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितले होते, पण आता वेळ उरला फक्त 8 दिवस. ओके, सो आता इथून इथपर्यंतचे टॉपिक थोडे साईडला ठेवा. बरोबर, साईडला ठेवा. आता बरं तुम्ही काहीच केलं नाही, पण ऍटलिस्ट एवढे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला करून जायचे आहेत. केलेले नसतील तर करा. सिरीज अल्फा न्यूमेरिकल सिरीज 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला दिसतील. हा टॉपिक फार इम्पॉर्टंट. डिरेक्शनवर 1 ते 2 क्वेश्चन दिसतील. सिटिंग अरेंजमेंट आणि पझल सिंपल जे टॉपिक आहेत ते तुम्हाला त्यातून करायचे आहेत. आणि सिम्प्लिफिकेशन आपल्या प्रत्येक टेस्ट मध्ये त्या ठिकाणी टाकलेले आहे. बस तेवढं जरी करून गेलात तरी सफिशियंट असणार आहे. तुम्ही म्हणाल सर त्याचा सोर्स काय आहे, लक्षात ठेवा. आपलं हे जे एक बुक आहे, एकेचा ठोकळा हे बुक आणि ऑनलाईन कोर्स, हा तुम्ही रेफर करू शकता. तुम्ही म्हणाल सर आता बुक यायला भरपूर दिवस लागेल, समजून घ्या. भरपूर विद्यार्थ्यांनी जवळपास 3000 कॉपी याच्या विकल्या गेलेल्या आहेत. फक्त भूमी अभिलेखच नाही, पुढची कोणतीही एक्झाम येऊ द्या, एमजीपी असू द्या, डब्ल्यूआरडी असू द्या, पीडब्ल्यूडी असू द्या, डब्ल्यूसीडी असू द्या, सगळ्यांसाठी तुम्हाला हे पुस्तक लागणार आहे. मग तुम्ही आत्ताच ऑर्डर करून ठेवा. आत्ता ऑर्डर केलं तर तुम्हाला लगेच व्हिडिओ कोर्स लगेच चालू होणार आहे. मी हे जे काही पाठीमागे तुम्हाला टॉपिक सांगितलेत, हे याचे व्हिडिओ लगेच तुम्ही या ठिकाणून पाहू शकता. पुस्तक येऊ द्या 8 दिवसांनी, आता काही फरक पडत नाही. पुस्तक आता तुमच्यापर्यंत पोहोचणार पण नाही लगेच 4 दिवसामध्ये, बरोबर. पण तुम्ही ह्या ऑनलाईन कोर्स मधून हे जे टॉपिक आहे हे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आणि पुढे देखील जीएस असेल, मराठी असेल, त्याचे देखील मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहे. ते देखील तुम्ही ह्या व्हिडिओ कोर्स मधून परचेस करू शकता. फी किती आहे, नॉमिनल फी फक्त 999 रुपयामध्ये हा तुमचं पुस्तक आणि व्हिडिओ कोर्स दोन्हीही तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. घरपोच तुम्हाला हे पुस्तक त्या ठिकाणी पाठवलं जाईल. ठीक आहे, जास्त काही आता याच्याबद्दल मी बोलत नाही. ओके, आता जीएसजीके राहिलेत 8 दिवस. मग आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वर जायचंय आणि जो हा करंट अफेअरचा कोर्स आहे फक्त 49 रुपयामध्ये उपलब्ध आहे. सप्टेंबर 2025 आणि ऑक्टोबर 2025 ह्या 2 महिन्याच्या चालू घडामोडी फक्त 17 पेजेस मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. 6 ते 7 तारखेला त्याचे व्हिडिओज देखील त्या ठिकाणी अपलोड होतील. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, करंट अफेअर हे तुम्हाला जीएसजीके मध्ये करायचं म्हणजे करायचं. लास्ट 2 महिने, आता मी तसं म्हणणार होतो 4 महिने करा, पण तेवढा वेळ नाहीये. पण ऍटलिस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 17 पेजेस तुम्हाला वाचायचे म्हणजे वाचायचे. ठीक आहे. दुसरा मुद्दा, आपल्या पुस्तकामध्ये ज्यांनी घेतले त्यांच्यासाठी सांगतो, संकीर्ण जीके मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला संकीर्ण जीके मधील त्या ठिकाणी मिळतील. ओके, आणि इतिहासामध्ये जर काही करायचं असेल तर समाज सुधारक त्या ठिकाणी वरवर तुम्हाला पाहून जायचं आहे. क्लिअर. आणि मराठी आणि इंग्लिश मध्ये आता तेवढा वेळ नाहीये की तुम्ही व्याकरण वगैरे कराल, पण जर तुमचा शब्द संग्रह जो आहे आणि जो तुमचे उतारे आहेत, बरोबर ना, पुस्तकामध्ये देखील याचे 70 पेजेस सुरुवातीला दोन्हीचे पण मराठी आणि इंग्लिशचे आपण दिलेले आहे, तेवढे फक्त तुम्हाला रीड करायचे आहेत. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काहीही त्या ठिकाणी सांगणार नाही. ठीक आहे. या पुस्तकाबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा काही डाऊट असेल, तुम्ही खाली व्हॉट्सअप त्या ठिकाणी, माझा नंबर आहे 9067051404, यावर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप त्या ठिकाणी करू शकता किंवा इथे कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करू शकता. पण शेवटी जाता जाता तुम्हाला मी हेच सांगेल, जे काय करताय त्या प्रोसेसवर विश्वास ठेवा. जे मी काही केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे
असं समजा कुणाशीही कम्पेअर करू नका. कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला त्रास होतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आपण कंपॅरिझन इतरांसोबत करतो त्यावेळेला आपल्याला त्रास होतो. सो कंपॅरिझन अजिबात करायचं नाही. आपण काय केलंय, आपण काय करणार आहोत आणि आपण काय करतोय, बस यावरच तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.